तर आज आपण बनवणार आहोत दडपे पोहे। तर आपण रेसिपीला आता सुरुवात करूया। त्यासाठी काय इंग्रेडिएंट्स लागतात ते तुम्हाला सांगतो। हे आहेत पोहे, हे आहे खवणलेलं खोबरं, ही आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, आहे बारीक चिरलेला कांदा, हा आहे बारीक चिरलेला टोमॅटो। कांदा आणि टोमॅटो मी एकच घेतलाय। ही आवडीनुसार मिरची आहे, ही इथे नारळ पाणी आहे, ही आहे साखर आणि चवीपुरतं मीठ। आणि बाकीचे जे मसाले घेणार ते मी रेसिपीच्या दरम्यान तुम्हाला सांगेन। तर इथे आपल्याला तेल गरम व्हायला ठेवायचं आहे। इथे मी तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे। तर आता मी इथे मोहरी घालत आहे, चिमूटभर मोहरी। आता आपण इथे हिंग घालायचे, साधारण पाव चमचा हिंग मी घालते। मोहरी तडतडलेली आहे म्हणून हिंग घातलेलं आहे। हिंग जळायला नको म्हणून आता लवकरात लवकर आपल्याला रेसिपी फोडणी करायची। आणि ह्याच्यात अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि गॅस बंद केलेला आहे। आता थोडं ह्याला थंड होऊ द्यायचंय। तर थंड झालंय थोडा वेळ। आता मी घालतोय काश्मीरी तिखट, हे कलर छान येणार आहे आपल्या रेसिपीला। त्यामुळे आपण आपलं तिखट जेवढं हवं त्याच्यानुसार घालू शकतो। छान असा ऑरेंज कलर आलेला आहे। आपल्याला छान असे पोहे, आवाज येतो त्यांचा छान। आता हे सर्व जिन्नस आपल्याला पोह्यात घालायचे आहेत। टोमॅटो घातला, मिरची, खोबरं आणि आता कोथिंबीर। हे बघा सगळे इंग्रेडिएंट्स कसे छान दिसतात। आता हे मी 2 टीस्पून साखर घालतोय, नारळ पाणी घालतोय साधारण थोडंसंच, ह्याच्यात छान टेस्ट येते नारळ पाण्याने, आणि चवीपुरतं मीठ। मीठ आपण नंतर टेस्ट करून घालू पण शकतो, याच्यात काय प्रॉब्लेम नाही। कालवायचे सगळं। पोहे मऊ होण्यासाठी ह्याच्यात आपण पाण्याचा हक्का पण मारू शकतो। साधं पाणी वापरायचं, नारळ पाणी नको आता घालून झालंय म्हणून। साधारण असे पोहे आपले सगळे मिक्स केल्यानंतर तयार होतात। आता आपले पोहे तयार आहेत। आता सर्विंग घेऊया, आपण डिश मध्ये काढूया। ही कोकणातली नामवंत रेसिपी आहे। हे खोबरं घालते वरून, थोडीशी कोथिंबीर, कारण आपण आत पण घातलेलं आहे त्यामुळे जास्त घालायचं नाही। हे मला आवडतं म्हणून मी घातलंय। ह्याच्यावर तुम्ही लिंबू पण पिळून घालू शकता, छान लागतं। ह्याच्यावर टॉपिंग म्हणून तुम्ही पापडही भाजून घालू शकता, छान लागतं। एकदम कुरकुरीत असं टेक्स्चर येतं, याला छान टेस्ट लागते पापड घातला तरी।